अहिल्यानगर शहरामध्ये मुकुंदनगर इथं कत्तलीसाठी डांबून ठेवलेले 7 गोवंशीय जनावरांची सुटका, 10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई। माननीय सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, शाहिद शेख, अतुल लोटके, भीमराज खरसे, सागर ससाणे यांचं पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं। नमूद पथक दिनांक 13 मार्च रोजी अहिल्यानगर शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुकुंदनगर परिसरामध्ये इस्रत पार्क शेजारी रोमन वकील यांच्या घोड्याच्या तबेला शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये इसम नामे सलीम समीर कुरेशी आणि इरफान कुरेशी दोघे राहणार झेंडी गेट अहिल्यानगर यांनी गोवंशीय जनावरे खरेदी करून आणून जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशानं निर्दयतेनं शेडमध्ये डांबून ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पथकानं भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन पोलीस अंमलदार अहमद इनामदार यांना कारवाईकरिता बोलावून घेऊन माहितीप्रमाणे पथकानं तात्काळ बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता तबेल्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीचे जिवंत जनावर हे दाटीवाडीनं विना चारा पाणी असे शेडमध्ये बांधलेले दिसून आले। सदर ठिकाणी 2 वाहने उभी करून सदर वाहनातनं गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याचे दिसून आले। त्यानंतर पथकानं सदर जनावरं कोणाचे आहेत याबाबत माहिती घेतली असता जनावरं इसम नामे सलीम समीर कुरेशी, इरफान कुरेशी दोघे राहणार झेंडीगेट अहिल्यानगर यांचे असल्याचं समजतं। सदर ठिकाणावरनं 70,000 रुपये किमतीचे 7 जिवंत गोवंशीय जनावरं, 10 लाख रुपये किमतीचे एक 4 चाकी वाहन क्रमांक MH04 GD 4388 आणि एक आयशर टेम्पो नंबर MH20 EG 6290 असा एकूण 10,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 145/2026 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 सुधारित 2015 कलम 5A 5B 9B यासह प्राण्यांना निर्दयतेनं वागविण्याच्या कलम 311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।